तर शुभप्रभात सगळ्यांना। तर आजचा डे 3 आहे आणि आज डे 3ला आम्ही जात आहोत टिकडीला। तर आपल्या इथे ब्रेकफास्ट सुरू झाला आहे। तर ब्रेकफास्टला इथे कांदा भजी आहे गरमागरम, नंतर हे इडलीचा प्रकार आहे विथ कोकोनट शेडेड, मसाला मॅगी आहे, इथे डोसा आहे, सांबार, इथे व्हेजिटेबल भाजी आहे, हे पोटॅटो करी आहे आणि टोस्टेड ब्रेड आणि ते पुरी आणि ज्यूस आणि वॉटर। तर आता ब्रेकफास्ट करून आम्ही आता चेकआउट प्रोसेसला स्टार्ट करू आणि मग चेकआउट झाल्यानंतर मग इथून मुन्नारवरून निघून आम्ही टिकडीला जाऊ। तर चला। तर आम्ही थोडा हॉल घेतला आहे इथे मलाई नारळ पाणी प्यायला। तिकडचे नारळ तुम्ही बघू शकता कसे आहे, पण ते फ्रेश टेंडर कोकोनट मस्त मिळतं आणि पाणी पण एकदम गोड असतं। आता इथे ऑन द वे इथे रस्त्याच्या कडेलाच एक गणपती बाप्पाची भव्य मोठी मूर्ती आहे, तुम्ही इथे बघू शकता। काळ्या रंगाची भव्य बाप्पाची मूर्ती आहे। गाड्या भरून लोक येतात। आता मी पोहोचलोय पेरियार बोटिंग पार्कच्या इथे। तर आता मी इथे पार्किंगसाठी जागा बघतोय, पण आय डाऊट, कारण की इथे भरपूर रश आहे आणि इथूनच आम्हाला अंदाज आला की इथे भरपूर क्राऊडेड असणार आहे। तर बघूया, आपण ट्राय तर मारूया, बाय चान्स मिळाले तिकीट्स ठीक आहे, नाहीतर बघूया दुसरा पर्याय। तर हे पेरियार नॅशनल पार्कचं एरिया आहे। इथे आता आपण तिकीट काउंटरमध्ये तिकीट्स घेऊया आणि हे त्यांच्या गव्हर्नमेंट बसेस आहे, ज्या बसने आपण ट्रॅव्हल करून सगळं एक्सप्लोर करू शकतो, साईट सीइंग। इथे एंट्री तिकीटचे चार्जेस पण दाखवले आहे। तर एंट्री फी इथे 45 पर पर्सन आहे आणि बोटिंगचे पण वेगळे चार्जेस आहे। आणि बोटिंगमध्ये खास इथे करून लिहिलं आहे की जर बोटिंग तिकीट मिळाली तर तरी पण ते गॅरंटेड नसणार तुम्हाला बोटिंग करायला मिळेल की नाही, कारण की ते भरपूर क्राऊडेड असतं आणि त्या बोटिंगचे टायमिंग पण दिले। जर तुम्हाला ऑनलाईन ॲडव्हान्स बुकिंग करायचं असेल तर हा वेबसाईटवर मग तुम्ही बुकिंग करू शकता आणि ऑनलाईन तिकीट परचेस करून तुम्ही इकडे बोटिंग करू शकता। तर आपले तिकीट्स बुक करून झाले। आता आपण ह्या बसने जंगल सफारी करणार, साईट सीइंग। तर चला बसमध्ये बसून आनंद घेऊया। तर आता मी गव्हर्नमेंट फॉरेस्टच्या बसमध्ये बसलो आहे। आता आपण तिथून आता जंगलमध्ये एंटर करू। तर ते बोट तिकीट काउंटर आहे, तिथे आपण तिकीट्स बघा अवेलेबल आहे का बोटिंगसाठी। तर ही समोर तुम्हाला दिसत असेल तर ही लेक आहे, तलाव, आणि ह्या तलावाची इथे आपल्याला बोटिंग करायला मिळेल आणि बोटिंगचं ड्युरेशन अराउंड 1.5 तासाचं आहे। तर 3.5चं आता आपलं बुकिंग तिकीट मिळेल आणि त्यानंतर आपण बोटिंग करू। ते लॉंग क्यू आहे वेटिंग तिकीट करण्यासाठी। तर 1.5चा स्लॉट तर फुल झाला आहे, तर आपण आता बघूया 3.5चा एक लास्ट स्लॉट आहे, तर आपण ती अवेलेबल आहे का बघूया। लोक अजून येत आहेत तिकीट काढण्यासाठी। तर फायनली आम्हाला आता बोटिंगचे तिकीट मिळाले आणि आता 1.5चा स्लॉट आहे। आता आपण बोटच्या इथे जात आहोत। आता बघा हा डबल डेकर बोट्स आहे, तर एका बोटीमध्ये 120 पर्सनची कॅपॅसिटी आहे। आता आपली हाय बोट ती लास्ट त्या साईड दिसत असेल तिथे, तर तिथपासून आपण एक्सप्लोर करूया। तिथे लाईव्ह जॅकेट कंपल्सरी आहे, तर घालून घेऊया आपण। आता आपण बोटिंगमध्ये प्रवेश केला आहे, आता बोट लोड होत आहे आणि मग सगळी माणसं बसल्यावर आपण स्टार्ट करू। इथे समोर तुम्हाला दिसत असेल ते डिअर आले पाणी प्यायला, झूम करून दाखवतो।
तुम्हाला डबल डेकर बोट दिसत असेल. इथे तुम्हाला जंगली हरण पण दिसतील, वाईल्ड डिअर्स. इथे जंगली डुक्कर पण आहे, जंगली सुवर. तर आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलमध्ये, जंगल पार्क रिसॉर्ट हे हॉटेल आहे. तिथे आता आम्ही स्टे करणार आहे डे 3चा. इथे पार्किंग एरिया आहे आणि हा एंट्रन्स. हे त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, तिथं आपण लंच डिनर ब्रेकफास्ट करत होतो. हा रिसेप्शन एरिया. तर आता चेक इन प्रोसेस चालू आहे आमची रूमसाठी. आता आम्ही रूम टूवर्ड्स जातो आहे. तर आता आपल्याला रूम चेक इन करून झालं आहे. आता आपण रूम टूर करून घेऊया. तर इथे टी व्ही आहे, इथे मिरर, कपबोर्ड्स, वॉर्डरोब बरा की मोठा आहे. इथे आपलं काय सामान लगेज असेल ते स्टोर करतं. हा वॉशरूम. खूप सारा उजेड पण आहे दिवसाला. आणि इथे आपली बाल्कनी आहे. हा बाल्कनी व्ह्यू रूम आहे आपला. चला बाल्कनी पण आपण बघून घेऊया. स्लायडिंग डोर आणि इथे मस्त सिनिक व्ह्यू आहे. तर इथे रिसेप्शननी आम्हाला सांगितलं की इथे सकाळच्या टायमिंगला इथे सांबार, बारासिंग असे वेगळे वाईल्ड ॲनिमल्स पण येतात इथे. तर आपण लकीसुद्धा आपल्याला दिसतील पण. ते बसायला पण कोणी डायनिंगसाठी बाल्कनीमध्ये बसायला रिलॅक्स व्हायला जागा पण आहे. इथे पण डायनिंग करू शकतो आपण. तर मी रेस्टॉरंटवरून फूड ऑर्डर केलं आहे. तिथे व्हेज आलू मटर, इथे व्हेज बिर्याणी, चपाती, पापड आणि इथे सलाड, रायता. तिथे नॉनव्हेजचे भरपूर ऑप्शन्स आहे. तर आधी बोलो व्हेज ट्राय करून बघूया. चला या जेवायला. तिथे टेकडीला आमच्या इथे हॉटेलच्या इथेच जवळपास इथे एक स्पा सेंटर आहे मसाज, आणि जिथे आयुर्वेदिक ऑइलनी मसाज केला जातो, फुल बॉडी मसाज. तर हा आपला मसाज रूम आहे. तर इथे आता मसाज केला जाईल. इथे तुम्ही बघू शकता, इथे स्टोव आहे छोटासा, तिथे ऑइल गरम केलं जातं आणि ह्या बेडवर तुमचं फुल बॉडी मसाज होतं. आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर हे स्टीम, इथे स्टीम घ्यायला आहे. तुम्ही इथे आतमध्ये एंटर करून पूर्ण बॉडीला स्टीम देऊ शकतात, स्टीम मसाज. तर आता फुल बॉडी मसाज करून झालं आमचं. तर आम्ही चाललो आहे परत हॉटेलला, आणि हॉटेलला तर बघा डिनर करू, आणि डिनर झाल्यानंतर मग उद्यासाठी निघायला तयार. आता आम्ही इथे इकडचं टेकडीचं इथे लोकल स्ट्रीट मार्केट आहे, सिटी मार्केट बोलू शकतात. ते तुम्हाला इथे एक चिप्स, स्पायसेस, व्हरायटी ऑफ अदर ट्रेडिशनल क्लोथ्स, आणि ते स्ट्रीट हे पण आहे जिथे तुम्ही मसाला डोसा, इकडचे अप्पम बिप्पम काय खाऊ शकतात.